नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या आपल्या तासाला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 1 पाहणार आहे. बघा, आपला प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 1 काय बघा, तर फाइंड डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. म्हणजे खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे बघा. आपल्याला ही संख्या रेषा नंबर लाईन दिलेली आहे. या संख्या रेषेवर Q बिंदूचा निर्देशक -5 आहे, P बिंदूचा निर्देशक -4 आहे, K बिंदूचा निर्देशक -3 आहे, पॉइंट J चा कोऑर्डिनेट -2 आहे, पॉइंट H चा कोऑर्डिनेट -1 आहे, पॉइंट O चा कोऑर्डिनेट 0 आहे, बिंदू A चा निर्देशक 1 आहे, बिंदू B चा निर्देशक 2 आहे, बिंदू C चा निर्देशक 3 आहे, पॉइंट D चा कोऑर्डिनेट 4 आहे आणि पॉइंट E चा कोऑर्डिनेट किती आहे 5 आहे. अशा पद्धतीनं बिंदूंचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दाखवलेले आहेत, या नंबर लाईन वर दिलेले आहेत आणि या कोऑर्डिनेट्सचा आणि या बिंदूंचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला काय सांगितलंय, खालील बिंदूंमधील अंतर काढा म्हणजे पुढील अंतरे काढा म्हणून सांगितले. फाइंड द डिस्टन्स हे काढायला सांगितलंय. पहिलं कोणतं काढायला सांगितलंय, डिस्टन्स ऑफ बी काढायला सांगितलंय, डिस्टन्स ऑफ जे आणि डिस्टन्स ऑफ पीसी काढायला सांगितलंय. म्हणजे या बी आणि ई बिंदू मधील अंतर काढायला सांगितले. जर आपण डायरेक्ट जर काढायचं म्हटलं तर बघा, बी आणि ई मध्ये किती घर आहेत, 1 2 3. म्हणजे यामध्ये किती अंतर आहे, या बी डिस्टन्स ऑफ बी किती येणार आहे, 3 एकक येणार आहे, 3 युनिट्स येणार आहे. तेच आपल्याला काय करायचं आहे, हे रीतसर पद्धतीने आपण काढायचं आहे. बघा कसं काढायचं आहे बघा, तर सुरुवात करताना काय करायचं बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज किती 2. म्हणजे बिंदू बी चा निर्देशक किती आहे, 2 आहे, 2 आहे. ओके, त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई चा कोऑर्डिनेट किती आहे, 5. किती आहे, 5. म्हणजे बिंदू ई चा निर्देशक बिंदू ई चा निर्देशक किती आहे, 5. अर्थात 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 मोठा आहे 2 पेक्षा. 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 मोठा आहे 2 पेक्षा. म्हणजे डिस्टन्स ऑफ बी जर मला काढायचं झालं, तर मी काय करणार आहे, 5 मधून 2 वजा करणार आहे, म्हणजेच 3 येते. बघा काय येते, 3. म्हणजे डिस्टन्स ऑफ बी आपलं किती येते, 3 एकक, म्हणजे काय येणार आहे, 3 युनिट येणार. तर अशा पद्धतीनं हे काढायचं. आपण डायरेक्ट पण बघितलं होतं, पण या पद्धतीनं तुमचं उत्तर सोडवलेलं असणं गरजेचं आहे. किंवा दुसरा एक्झाम्पल बघा, डिस्टन्स ऑफ जे. आता जे चा कोऑर्डिनेट किती आहे, -2 आणि ए चा कोऑर्डिनेट किती आहे, 1 आहे. बघा त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज किती आहे, -2. बिंदू जे चा निर्देशक किती आहे, -2 आहे, -2 आहे. त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज किती आहे, 1. बिंदू ए चा निर्देशक किती आहे, 1 आहे.
इथं काय होणार आहे 1 इज ग्रेटर दॅन -2. एक कसा आहे मोठा आहे कोणापेक्षा -2 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ जे इज इक्वल टू 1 -2. एक मधनं वजा करणार आहे कोणाला -2 ला म्हणजे 1 मायनस इंटू मायनस +2. 1 + 2 3. डिस्टन्स ऑफ जे किती 3. डिस्टन्स ऑफ जे किती बघा इथं पाहिलं तर 1 2 3. डिस्टन्स ऑफ जे सुद्धा किती येते 3. त्याच पद्धतीनं डिस्टन्स ऑफ पीसी काढायचं आहे. पी बिंदूचा कोऑर्डिनेट किती आहे -4 आहे आणि सी बिंदूचा निर्देशक किती आहे 3 आहे बघा. सी बिंदूचा निर्देशक किती 3. हे सुद्धा याच पद्धतीचं गणित आहे बघा. हे सुद्धा याच पद्धतीचं गणित आहे. एक निर्देशक वजा आहे आणि एक निर्देशक कसा आहे धन आहे. मग त्याच्याऐवजी आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूया. JH डिस्टन्स ऑफ JH. आपण कुठलं पाहूया डिस्टन्स ऑफ JH पाहूया. किती येते बघा JH. याच पद्धतीनं गणित आपल्याला सोडवायचं आहे. काय करायचं बघा कोऑर्डिनेट कितवं गणित आहे JH गणित कितवं आहे तर 4थं गणित आहे बघा. JH गणित कितवं आहे 4थं. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J इज -2. बिंदू J चा निर्देशक किती आहे रे -2 आहे. त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट H इज -1 म्हणजे बिंदू H चा निर्देशक -1 आहे. निर्देशक किती आहे -1 आहे. मग या ठिकाणी -1 मोठा आहे का -2 मोठा आहे अर्थातच -1 मोठा आहे. -1 इज ग्रेटर दॅन -2. तुम्ही म्हणणार 1 पेक्षा 2 मोठं कसं 2 मोठा आहे 1 पेक्षा. बरोबर आहे 2 मोठा आहे 1 पेक्षा. परंतु इथं कसं आहे निगेटिव्ह नंबर आहे. मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं शून्याच्या उजवीकडचे अंक राईट हँड साइडचे नंबर हे काय होतात वाढत जातात मोठे होत जातात. आणि शून्याच्या डावीकडचे अंक हे काय होत जातात लहान होत जातात. हा अंक याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे -2 -1 पेक्षा लहान आहे. -3 -2 पेक्षा लहान आहे. -4 -3 पेक्षा लहान आहे. तर त्यानुसार -1 मोठा असणार आहे कोणापेक्षा -2 पेक्षा. म्हणजे डिस्टन्स ऑफ JH इज इक्वल टू काय येणार आहे डिस्टन्स ऑफ JH इज इक्वल टू तर -1 -2 -1 -2 म्हणजे -1 हे मायनस इंटू मायनस प्लस वजा गुणिले वजा अधिक 2. पुन्हा एकदा प्लस मायनस म्हणजे अधिक वजा काय येते अधिक वजा तर वजा येते. म्हणजेच या 2 मधून 1 गेला किती येते उत्तर 3 येते. बरोबर आहे ना. 2 मधून 1 गेल्यावर 3 येते का उत्तर नाही. तर 2 मधून 1 गेल्यावर किती येते उत्तर 1. म्हणजे डिस्टन्स ऑफ JH किती 1. डिस्टन्स ऑफ JH इज इक्वल टू 1. बघा इथे लक्ष द्या आहे का 1 एक काय का. तर अशा पद्धतीने आपण हे काय करायचंय अंतर म्हणजे डिस्टन्स काढायचे आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुमचा जो 25% सिलेबस कमी केलेला आहे यामध्ये या प्रश्न क्रमांक 1 मधील 6व 7व आणि 8व एक्झाम्पल जे आहे हे काय केलेलं आहे तुमच्या सिलेबस मधून कमी केलेलं आहे. परंतु कमी केलेलं असलं तरी तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केला तरी काय अडचण येत नाही. तुम्ही तो प्रश्न सोडवायचा आहे काय अडचण नाही. या प्रश्न क्रमांक 1 मध्ये जवळजवळ 8 गणित आहेत. किती आहेत 8 मधले 3 तुमच्या सिलेबस मधनं काढून टाकलेले आहेत. राहिलेत 5.
5 मधून मी 3 सोडवून दिलेले आहेत, 2 तुम्ही काय करायचे आहेत सोडवायचे आहेत आणि ती 3 राहिलेली 3 सुद्धा काय करा तुम्ही सोडवा, काय अडचण नाही. लक्षात आले का तुमच्या? घ्या हे लिहून घ्या सगळ्यांनी फळ्यावरचं. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहे. इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय, फाइंड डिस्टन्स ऑफ ए बी. फाइंड डिस्टन्स ऑफ ए बी. प्रश्न क्रमांक 2 बघा. बिंदू ए चा निर्देशक एक्स आणि बी चा निर्देशक वाय आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ ए बी काढा. खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ ए बी काढा. बघा x इज इक्वल टू, पहिले एक्झाम्पल आहे बघा, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7. दुसरा एक्झाम्पल x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू -2. तिसरा एक्झाम्पल x इज इक्वल टू -4, y इज इक्वल टू -5. अशी 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत बघा. यामध्ये सुद्धा एकूण 6 एक्झाम्पल आहेत, 6 उदाहरण आहेत. या 6 पैकी शेवटची जी 2 आहेत म्हणजे 5वं आणि 6वं हे उदाहरण तुमच्या सिलेबस मधून काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. आणि तुम्हाला पहिली 4 उदाहरणच आहेत. या 4 उदाहरणामधील मी 3 उदाहरणं घेतलेले आहेत. एक उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि जे काढून टाकलेलं जे उदाहरण आहे ते सुद्धा तुम्ही सोडवलं तरी काय अडचण येत नाही. ठीक आहे. बघा हे सुद्धा कसं सोडवायचं आहे बघा. तर आपण काय म्हटलंय, ए चा निर्देशक काय एक्स आहे. बिंदू ए चा निर्देशक x इज इक्वल टू 1. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1. तसंच बिंदू बी चा निर्देशक y बरोबर किती आहे, 7 आहे. y बरोबर 7. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज y इज इक्वल टू 7. म्हणजे इथे काय दिसतंय तुम्हाला, y मोठा आहे कोणापेक्षा, x पेक्षा. y मोठा आहे कोणापेक्षा, x पेक्षा. म्हणजे मला जर डिस्टन्स ऑफ ए बी जर काढायचं झालं तर मला काय केलं पाहिजे, y मधून x वजा केला पाहिजे. म्हणजेच y किती आहे 7 वजा x किती आहे 1. म्हणजेच माझं डिस्टन्स ऑफ ए बी किती येणार आहे, 6 एकक, 6 युनिट येणार. म्हणजे काय ना 6 युनिट. लक्षात आलंय का तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे? त्याच पद्धतीने हे दुसरं गणित पण सोडवायचं आहे बघा. x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू -2. बघा बिंदू ए चा निर्देशक x बरोबर किती रे 6. म्हणजे सेमी मध्ये काय येणार, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज x इज इक्वल टू 6. म्हणजे बिंदू बी चा निर्देशक y बरोबर किती आहे -2. y इज इक्वल टू -2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज y इज इक्वल टू -2. म्हणजे या ठिकाणी जर बारकाईने निरीक्षण केलं तर इथं सुद्धा काय x इज ग्रेटर दॅन y. इथं काय
एक्स इज ग्रेटर दॅन वाय, कारण एक्स किती आहे 6 आहे आणि वाय किती आहे -2, म्हणजे एक्स मोठा आहे वाय पेक्षा. म्हणजे मला जर डिस्टन्स ऑफ AB काढायचं झालं, डिस्टन्स ऑफ AB काढायचं झालं तर मला फॉर्म्युला काय वापरायला पाहिजे, x मायनस वाय, एक्स मायनस वाय. म्हणजे एक्स म्हणजे कोण आहे 6 मायनस वाय म्हणजे कोण आहे -2, वाय म्हणजे कोण आहे -2, दॅट इज 6 मायनस इंटू मायनस प्लस 2, मायनस इंटू मायनस प्लस 2, 6 आणि 2 किती येते 8, 6 आणि 2 किती येते 8. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB, डिस्टन्स ऑफ AB किती येते 8 एकक, किती येते 8 एकक म्हणजे 8 युनिट. लक्षात आले का? तर हे आपलं प्रश्न क्रमांक 2 मधील हे दुसरं उदाहरण पाहिलेलं आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2 मधील चौथं उदाहरण पाहणार आहे. किती उदाहरण पाहणार आहे, चौथं. यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच मांडणी करायची, काय बिंदू ए चा निर्देशक, बिंदू ए चा निर्देशक x बरोबर किती -4, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ point A is x is equal to -4. तसंच बिंदू B चा निर्देशक y बरोबर किती -5, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B is y is equal to -point, y is equal to -5. इथं सुद्धा जर बघितलं तर -4 आणि -5 यातलं मोठं कोण म्हटलं तर -4 मोठं आहे. याचाच अर्थ काय, x इज ग्रेटर दॅन y, x इज ग्रेटर दॅन y. म्हणजे मला जर या ठिकाणी डिस्टन्स ऑफ AB जर काढायचं झालं तर मला x मधनं वजा करावं लागणार आहे कोणाला, y ला. x मधनं वजा करावं लागणार आहे कोणाला, y ला. म्हणजेच आपला x किती आहे, x तर -4 आहे, मायनस y किती आहे -5 आहे, y किती आहे -5. म्हणजे -4 वजा गुणिले वजा, मायनस इंटू मायनस प्लस 5, म्हणजे प्लस मायनस मायनस, 5 मधून 4 गेलं उत्तर किती आलं 1, किती आलं 1. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB, डिस्टन्स ऑफ AB किती येते 1, डिस्टन्स ऑफ AB किती येते. तर अशा पद्धतीनं आपण हे काय करायचं आहे, प्रश्न क्रमांक 2 सोडवायचा आहे आणि तो आता आज आपण पाहिलेला आहे. याबद्दल काही शंका नसणारच आहे तुमच्या. तुम्ही काय करा, हा सर्व कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि राहिलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवायची आहे, स्वतः सोडवायची आहे. घ्या लिहून. यानंतर मी प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे सराव संच 1.1 मधील 7वा प्रश्न घेणार आहे. आजच्या तासाला कितवा घेणार आहे, 7वा. बघा 7वा प्रश्न काय आहे, 7वा क्वेश्चन नंबर 7. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नैक रेषीय बिंदूतून, नॉन कोलिनियर म्हणजे काय, एक रेषीय नसलेले, म्हणजे नैक रेषीय बिंदूतून कोणती आकृती तयार होते, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. बघा 3 नैक रेषीय बिंदू काढतो. बघा नैक रेषीय म्हणजे काय, एक रेषीय नसलेले. अशा पद्धतीने मी हे 3 नैक रेषीय बिंदू काढलेले आहेत, एक रेषीय नाही. मग या बिंदूंपासून कोणती आकृती तयार होते ते आपण पाहायचे. बघा हे समजा उदाहरणार्थ नाव दिलं ABC असं नाव दिलं. समजा AB हे बिंदू जोडले, AB जोडले, त्याच पद्धतीनं BC सुद्धा जोडला, त्याच पद्धतीनं हा BC जोडला, त्याच पद्धतीनं AC सुद्धा जोडले. म्हणजे हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स, 3 नैक रेषीय बिंदू एकमेकांना काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. आणि हे जोडले असता आपल्याला काय दिसतंय, एक त्रिकोण तयार झालेला दिसतोय. काय तयार झालेला, त्रिकोण म्हणजे ट्रायंगल तयार झालेला दिसतोय. म्हणून तुम्ही ही आकृती काढून तुमच्या वही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कसं लिहू शकताय. ट्रायंगल इज फॉर्म्ड
Triangle is formed by three non-collinear points. Triangle is formed by three non-collinear points. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदूंपासून त्रिकोण तयार होतो असं आपण काय लिहू शकतोय, त्याचं उत्तर लिहू शकतोय. ठीक आहे, लक्षात आलंय का? तर आजच्या आपल्या या तासाला इथपर्यंतच आपण पाहणार आहोत. उद्याच्या तासाला आपण याच्या पुढचा पाठ पाहणार आहोत. धन्यवाद. घ्या.